घटनामुळे खोक्या उर्फ सतीश भोसलेला पोलिसांनी घटनास्थळी आणलेले खोक्यानं हरणांची शिकार केल्याचा पोलिसांना संशय। खोक्याला शिरूर कासार तालुक्यातील बावी गावात आणण्यात आलेले आहे। तिथे कसून तपास आणि चौकशी केली जाते। ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी सुद्धा पोलिसांची सध्या खोक्याकडे चौकशी सुरू आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, कसून तपास दोन प्रकरणासंदर्भात सुरू आहे, एक हरणांची शिकार आणि दुसरं ढाकणे पिता पुत्रांना मारहाण। काय आतापर्यंत अपडेट आहेत त्या ठिकाणावर? श्रुती आपण जर बघितलं तर शिरूर कासार न्यायालयाने सतीश उर्फ खोक्या भोसलेला 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती। आज पोलीस कोठडीचा दुसरा दिवस आहे आणि शिरूर कासार पोलिसांनी जे आहे ते आज शिरूर तालुक्यातील बावी गावात सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन गेले होते। त्या ठिकाणी घटनास्थळावर चौकशी केली। खरं तर ही चौकशी जी आहे ती पहिला गुन्हा जो दाखल होता त्यावर ढाकणे पिता पुत्राला मारहाण, त्या अनुषंगाने ही चौकशी करण्यात आली। ज्या ठिकाणी हा संपूर्ण गुन्हा घडला होता त्या ठिकाणी जे आहे ते पोलीस पथक सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन गेलं होतं आणि मुख्य म्हणजे सतीश उर्फ खोक्या भोसलेने या गुन्ह्यात जे हत्यार वापरले, जी गाडी वापरली किंवा इतर साहित्य वापरलं त्या अनुषंगाने हा तपास करण्यात आला आहे। आणि जे हरणाचा जो विषय आहे तो वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गतचा तो विषय जो आहे तो स्वतंत्र वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे। त्याचा वन विभाग स्वतंत्र चौकशी करेल। मात्र या ढाकणे पिता पुत्राला जी मारहाण झाली त्या अनुषंगाने जे आहे ते शिरूर कासार पोलीस चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळतात। या 6 दिवसात जे आहे ते शिरूर कासार पोलिसांना हा संपूर्ण तपास संपवायचा आहे आणि ढाकणे पिता पुत्राने ज्या पद्धतीने इतर सतीश उर्फ खोक्या भोसले व इतर 6 जणांवर जे आहे ते गुन्हा दाखल केला होता आणि इतर 6 आरोपीचा शोध घेण्यासाठी सुद्धा पोलीस जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसले चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळतात। काल दुपारनंतर जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसले नक्कीच तुमच्याकडून अपडेट्स घेत राहणार आहोत। तुमचा धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।